विद्येची माता सरस्वती, अखंड हिंदुस्थानचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्ञानाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचणारे महात्मा फुले ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महामानवांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करून या विचार मंचावर आजच्या सत्कार समारंभासाठी दोन शब्द व्यतीत करण्यासाठी उभा आहे। आज हे विचार व्यक्त करत असताना आनंद याचा आहे की ही लेकरं, बीड जिल्ह्यामधली लेकरं मार्गदर्शन घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचली आहेत आणि यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर त्यांच्या आईवडिलांचे आनंदाश्रू, त्यांचे विचार या ठिकाणी आपण प्रसन्नरित्या ऐकत आहोत। प्रथमतः या सर्व हिऱ्यांचं, बीड जिल्ह्यातील रत्नांचं विद्याप्रबोधिनी परिवाराच्या वतीनं व्यक्तिशः माझ्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो। 20 वर्षापूर्वी दोन लेकरांना सोबत घेऊन, दोन विद्यार्थ्यांना सोबत घेऊन या बीड जिल्ह्याची कळा बदलण्यासाठी, म्हणजे या बीड जिल्ह्याला ऊसतोड कामगाराच्या जिल्ह्यातून अधिकाऱ्यांचा जिल्हा बनवण्यासाठी चाललेला हा प्रयत्न आज इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे। जेव्हा या बीड जिल्ह्यामध्ये स्पर्धा परीक्षा म्हणजे काय असतं, कोणकोणत्या पद्धतीने आपल्याला नोकरीला लागता येतं हे काहीच माहिती नव्हतं, तेव्हा आपल्यासाठी अधिकारी होण्याचं किंवा जे काही स्वप्न होतं ते बाजूला सोडून, नाही आपल्यामध्येच दुसऱ्याच्या सुखामध्ये आपलं सुख मानलं जायचं पाहिजे, याच्यासाठी आम्ही तो प्रयत्न सुरू केला होता। खरंच आज वाटतंय जेव्हा हे लेकरं विचार मांडतात तेव्हा विचारातून वाटतंय की कुठंतरी आपल्या त्या प्रयत्नाला थोड्या का प्रमाणामध्ये यश आले। प्रथमतः या छोट्याशा वृक्षाला, छोट्याशा रोपट्याला इथपर्यंत वटवृक्षामध्ये रूपांतर करण्यासाठी ज्या ज्या व्यक्तींना मला मार्गदर्शन केलं, मदत केली, त्यांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो। खरंच कोणतं तरी रोपटं मोठं करण्यासाठी, वटवृक्ष बनवण्यासाठी कोणाची तरी साथ हवी असते, ती साथ सर्व शिक्षक वृंदांनी त्या ठिकाणी मला दिलेली आहे। आज या सत्कार मूर्तींच्या सत्कारांना व्यतीत होत असताना जे आमचे स्टाफ आहे ते खरंच या ठिकाणी खूप मोठा स्टाफ आहे किंवा ते चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात। आत्ताच आपण पाहिलं होतं किंवा एखाद्या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर आमचे मुलं जे नावं ठेवतात, जसं की आपण सरांच्या बाबतीमध्ये विचार केला किंवा कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर आपण एकच विचार करतो की प्रत्येकामध्ये काही ना काही गुण आहेत। तुम्ही जर विचार केला, आज शिक्षक वृंद असतील, कुणी असतील, आमच्याकडे प्रत्येक विषयामधले बादशाह माणूस आहे। आणि खरं सांगतो, तुम्हाला जर बादशाची किंवा इतर व्यक्तींची साथ मिळाली शकत नाही तर आपण एकटे काहीच करू शकत नाही। आज मी जे काही या विद्याप्रबोधिनी परिवाराला मोठं करण्याचं काम केलं आहे त्याच्यामध्ये या सर्व आमच्या शिक्षक वृंदांचा खूप मोठा वाटा आहे, त्यांचं देखील या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो। आता जर तुम्ही पाहिलं या प्रत्येक सत्कार मूर्तीचा जर प्रवास पाहिला, माझं एकच म्हणणं असतं, तुम्ही कुठून आलात, कसे आलात याला महत्व नाही, फक्त तुम्हाला कोणतं ना कोणतं टार्गेट अचीव करायचंय, अधिकारी व्हायचंय, हेच तुमच्यामध्ये ठरलेलं असतं। मी नेहमी सांगतो, यशामध्ये दुनिया तुमच्या सोबत असते, अपयशामध्ये तुमच्या विरुद्ध असते। जीत में दुनिया तुम्हारे साथ होती है और मुश्किलों में दुनिया तुम्हारे खिलाफ होती है, लेकिन लड़ने का मजा तभी आता है जब सारी दुनिया तुम्हारे खिलाफ होती है। प्रत्येक लेकराला देखील सांगतो की तुमच्यामध्ये ते लढण्याची ताकद आहे, म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी ते संघर्ष करण्यासाठी बोलवलंय। मुश्किलें उसी आदमी के जिंदगी में आती है, मुश्किलें उसी आदमी के जिंदगी में आती है जो उसे बेहतरीन तरीके से निभा सकता है। असं लुंग्या सुंग्याच्या जीवनामध्ये संघर्ष येत नाही, ज्याच्या रक्तामध्ये 5वीला संघर्ष मुसलाय त्यालाच तो संघर्ष येतो, आणि वरच्याला माहित असतं या संघर्षाला तोंड देण्याचं काम एकमेव हाच पट्टा करू शकतो। आणि जो बोलून वाजून दाखवतो ना तो खरा पट्टा असतो। ज्या व्यक्तीनं परीक्षा द्यायच्या आधी सांगितलं, बीड जिल्ह्यामध्ये लागणारे इतर नंबर आणणारे धप्पा कसा असतो या बारकेने सांगितलं, असे लेकरं माझ्यासोबत आहेत, म्हणून या ठिकाणी मी या ठिकाणी करू शकतो। आमच्याकडे एकाच एक माणूस आहे, ती शेडीवर माणूस तर लय भारी, आता बाहेर गेले ते त्यांनी हा बाबा म्हणलं की लोक लगेच मुर्दू वाजवाय सुरू करते। एक थापटीत एक हानीत सगळ्या गोष्टी आम्ही इथं करतो म्हणून लेखन करण्याचं काम होतंय। पण लक्षात घ्या, हे सर्व काही करत असताना तुम्हाला खरंच खूप ठेचा लागणार आहेत, काचगळगे लागणार आहेत, खूप त्रास होणार आहे। त्या त्रासाला सहन करण्याचं तुमच्यामध्ये सामर्थ्य हो, आणि जोपर्यंत यशाचं शिखर गाठत नाही तोपर्यंत तुम्हाला तिथपर्यंत जाण्याचं बळ हे ईश्वर चरणी प्रार्थना करून या ठिकाणी व्यक्त करतो की ते बळ तुम्हाला येऊ। कारण या ठिकाणी जोपर्यंत तुमच्या रक्तामध्ये बळ आहे, तुमच्या शरीरामध्ये बळ आहे, तोपर्यंत तुम्ही यशाचं शिखर गाठलं पाहिजे। आज आनंद होतोय की आपला बीड जिल्हा कुठेतरी सुधारला जातो, नाहीतर 2000च्या काळामध्ये जर बघितलं
तर कोणत्याही जिल्ह्यात जा म्हणायचं, ऊसतोड कामगाराचा जिल्हा. मी आजचाच एक 2 महिन्यापूर्वीचा प्रसंग सांगतो. रायगड जिल्ह्यामध्ये सहज छोट्या मुलांची सहल घेऊन गेलो. जायच्या 5 जण पोलीस त्यांच्या गाडी सगळं माझ्यासोबत हजर होते. मला ते रोपवे काय असतंय किंवा कसं चढायचं, काय जायचं, कितीला बंद होतंय माहिती बी नव्हतं. 5ला बंद होणार होतं. बंद व्हायच्या आधीच त्या पोराने तिकीट बी काढले, सगळं बी केलं. आम्हाला वर बी नेलं, घुमून बी आणलं. संध्याकाळी राहण्याची सोय सुद्धा केली. त्या लेकरांनी माझ्या तोंडावर सांगितलं, सर तुम्ही जो आम्हाला वसा दिला, तुम्ही जे आम्हाला माणुसकीची जाणीव दिली, त्या माणुसकीच्या जाणीवेतून कुठेतरी उतराय होण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मुलांनो, मी म्हणलं एकच म्हणलं, मला आयुष्यामध्ये काही नकोय. तुमच्यासारखी प्रेम करणारी, तुमच्यासाठी समाजामध्ये कुठेतरी ऋण फेडणारी लेकरं मला या ठिकाणी, विद्यार्थी मला या देवाने दिली, त्यालाच मी माझं भाग्य समजतो. आयुष्यामध्ये तुम्हाला कोणत्या पद्धतीने जिवंत राहायचं हे तुम्ही तुमचं ठरवा. मला एकच आवडतं, माझा विद्यार्थी कुठं कुठं आहे ना, त्या स्वरूपात मी मला जिवंत समजतो. आणि आज मला धन्य वाटतंय की तुमच्यासारखी माणुसकी असणारी लेकरं या ठिकाणी यशस्वी होऊन यशाचं शिखर गाठतायत. फक्त मुलांना कळकळीची विनंती आहे, तुम्ही जेव्हा पोलीस होताल, कुठेतरी उभा राहताल, तेव्हा माझा गोरगरिबाचा, शेतकऱ्याचा एखादा फाटका तुटका लुळी सुंगी कशी तरी गाडी घेऊन येईल, त्या गाडीला ब्रेक नसल, काहीतरी नसल, गमजा गळ्यामध्ये असल नसल, फाटकी चप्पल असल, पण त्या माणसाला थांबवण्याचं पाप तुम्ही करू नका. नाहीतर आमच्यातलीच काहीतरी महाभाग आहेत, त्या खेड्यातल्या लोकांना, लेकराच्या आलेल्या माणसाला थांबवतात आणि म्हणतात लायसन दाखव, हे करा. त्यांच्याकडून 200, 500, 400 जेव्हा काढतात तेव्हा वाटतं, दुःख वाटतं, कुठंतरी आपण कमी पडलो त्या लेकरांना घडवण्यासाठी. हे पाप करू नका. तुम्हाला ही नोकरी मिळवण्यासाठी जेवढं काही केलं ते सोपं होतं, पण इथून पुढचं तुमचं कर्तव्य निभावणं खूप गरजेचं. कारण जेव्हा तुम्ही चांगलं कर्तव्य निभावतात तेव्हा खरंच आपला बीड जिल्हा, महाराष्ट्र आणि हा देश सुधारलेला असेल. आणि कधी विचार करताना देशापासून विचार करा, आपल्या स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी तर कोणी बी जर तरी. मी नेहमी सांगतो, यू आर नॉट बिकम अ स्टार फॉर द वर्ल्ड. तुम्ही मोठा स्टार जगासाठी होऊ शकत नाही, पण यू आर बिकम अ स्मॉल लॅम्प फॉर युअर फॅमिली. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी छोटा दिवा होऊ शकता. त्यावेळेस तो दिवा व्हा, त्या दिव्यानं प्रकाशमान करा. तुमचं घर प्रकाशमान झालेलं बघून शेजारचं घर प्रकाशमान होईल. त्या दिवशी तुमचा गाव प्रकाशमान होईल, त्यावेळेस अख्खा तालुका प्रकाशमान झालेला असेल. आणि नंतर काही दिवसानंतर अख्खा तालुका, अख्खा जिल्हा आणि महाराष्ट्र जेव्हा प्रकाशमान होईल, त्यावेळेस तुम्हीच म्हणतात एपीजे अब्दुल कलामचं स्वप्न मिशन 2020 जरी नसेल झाले तरी आमची ही लेकरं मिशन 2040 जरी करतील. आणि खरंच अभिमानानं आपण सांगू, मी या भारताचा नागरिक आहे आणि या भारतामध्ये एकही भ्रष्ट माणूस नाही. तर हे जर करायचं असेल तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला सुरुवात करावी लागेल. कुणीतरी मध्ये स्वतःला गाडून घेतल्याशिवाय त्यापासून डोकं तयार होत नसतं किंवा व्यक्तिमत्व घडत नसतं. स्वतःला तुम्ही भ्रष्टाचाराची मुळं उचवण्यासाठी या अधिकारी लोकांनी टीम मध्ये काम करा. नक्कीच आपल्या देशामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. पुनश्च एकदा या सर्व व्यक्तींचं, या विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो. खरंच आज त्यांनी त्यांच्या आईवडिलाचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. खरंच त्यांच्या आईवडिलाच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आलेला आहे. याच्यासारखा पुढचा दुसरा मोठा कोणता आनंद नाही. आणि खरं सांगतो, आज तुम्ही हे लेकरं येतात, तुमचे सत्कार होतात, हाच आमच्या विद्याप्रतिनिधी परिवारासाठी दिवाळी दसरा असतो. आमच्यासाठी दिवाळी दसरा शिंगा काही नाही. फक्त जेव्हा माझ्या विद्याप्रतिनिधी परिवाराची लेकरं यशस्वी होतात आणि त्यांना सत्कार करण्याचं महत्व, भाग्य माझ्यासारख्या माणसाला लागतं, तेव्हा माझ्या आयुष्यामधला सर्वात मोठा क्षण असतो. आज माझ्या आयुष्यामधला सगळ्यात मोठा क्षण आहे. कारण या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी त्यांचे आईवडील, ज्या आईवडिलांनी त्यांना इथं क्लासमध्ये आणून सोडलं, मी तेव्हाचाही त्यांचा चेहरा बघतोय. आणि आज ज्या अभिमानानं त्या बापानं आपल्या मुलीविषयी दाखवलं, जे आत्मविश्वास त्या ठिकाणी दाखवला, तो आत्मविश्वास जर प्रत्येक बापानं आपल्या मुलीसाठी दाखवला तर नक्कीच या सर्व मुली कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये आपलं नाव मोठं केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि खरं सांगतो, आपल्या बीड जिल्ह्याच्या लेकरांमध्ये, आपल्या मुलींमध्ये खूप मोठी ताकद आहे. मुलामध्ये देखील खूप मोठी ताकद आहे. पण मागाशी आपल्याला ज्या सरांनी सांगितलं, आम्ही किती बी मोठं तुम्हाला मोटिवेट करा, किती तुम्ही प्रेरित व्हा. आता बघा ना, एवढं वातावरण झालं का, आता वाटतंय आपल्याला काहीतरी करायचंय. पण आम्ही किती मोठ्या पंपाने हवा आणली, किती बी पेटविलं, इथून रोडला लागलं की बाहेर माहिती का, मोठा 10चा पंप घेऊन कटले, फवारा हात दिला असा मोठा उभं, तिला इजून जातो. हा नाही, त्या मास्तराचं काम काय, आपण पैसे देतो म्हणून ते होत आहे, बाकी काही नसते, त्याचं ऐकायचं नसते. अभ्यास करून कुणाचं बरं झालं, या गोष्टी जर कानावर येत असतील तर तेव्हा तुम्ही आता सरांनी सांगितल्या सर्वांना काय करा, गाढवासारखं त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. आपले कान भरून
सोडून द्या, ऐकू नका आणि तसंच चालत राहा, तुम्हाला यश मिळेल. बघा कधी मी नेहमी सांगतो, येडा बनके पेडा खाणे, कुणाला काहीच सांगायचं नाही, आपला आपला सराटून अभ्यास करायचा. मी नेहमी सांगतो बघा, जी माणसं समाजाच्या दृष्टीनं काही चांगली नसतात, वेडी असतात, ती धडपडत असतात, धडपडत रडत यशाचं एक एक शिखर ते चढत असतात आणि शेवटी यशाचं शिखर तेच गाठतात. फक्त एकच या ठिकाणी विनंती करतो, आज त्या मुलीला ज्या पद्धतीनं पाठीवरती हात ठेवून लढ मानणारे भाऊ भेटले, तेव्हा या वडिलाप्रमाणे जे वडील भेटले, तसं प्रत्येक विद्यार्थ्याला त्याप्रमाणे कोणीतरी पाठीवरती हात ठेवून लढ मानणारं व्यक्तिमत्व भेटावं आणि त्या लढ मानणाऱ्या व्यक्तिमत्वाला सपोर्ट करण्याचं काम आमच्या सर्व टीमने करावं आणि तुम्ही देखील एका दिवशी यशाचं शिखर गाठावं आणि शिखर गाठल्यानंतर तुमचा देखील सत्कार करण्याचं मत भाग्य आम्हाला लाभो, या ठिकाणी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. खूप वेळ आज झालाय, बोलण्यासारखं भरपूर आहे, बोलणं काही नाही, तरी एकच लक्षात ठेवा, आपल्या आई वडिलांच्या जीवनामध्ये आपल्याला काहीतरी चांगले दिवस आणायचे. आपल्या आई वडील त्यांनी जे सांगितलं की आपल्या आई वडिलांनी स्वतःला फाटके बनेल घालून आपल्याला 2000 रुपये 4000 रुपये पाठवले. मोटिवेशन काही नसतं रे, ज्यांनी आपल्या आई वडिलांच्या बनेरवर ते पडलेले छिद्र बघितले ते मोटिवेशन असतं. ज्याने आपल्या आईनं अर्धी भाकर आपल्याला खाऊन तुम्हाला एक भाकर पाठवलेली बघितली, ज्यानं आपल्या भावाच्या इतर जे आपल्याला मोटिवेट करतात, सपोर्ट करतात, त्यांचं दुःख बघितलं, त्याला मोटिवेशनची काहीच गरज नाही. फक्त बीड मधल्या इतर लोकांना बळी पडू नका. मी नेहमी सांगतो, बीड मधून बाहेर गेल्यानंतर काय होतं तेही सांगतो, इथं आल्यावर काय होतं तेही सांगतो. फक्त एक लक्षात ठेवा, आमच्या मधला प्रत्येक जण तुम्हाला जेव्हा रागवतो, मी नेहमी तुम्हाला रागवतो, असं करू नका तसं करू नका, त्याच्या मागे एकच असतं की हे लेकरं गावाकडून इथं आले, गोरगरिबाचे लेकर, त्यांनी म्हणलं पाहिजे, नाही एक पिरियड झाला की येतच पाणी प्यायला, आलंच पाणी प्यायला, लगेच उठला गेलाच इकडं. आपला बाप जेव्हा एखादा आऊत झुकतो तेव्हा किती ठेपा असते, सकाळी एकदा नियरीला, दुपारी एकदा आणि संध्याकाळच्या टायमाला. ती एक पिरियड झाला की बोलो फॅन खाली बसलेलं आहे, सगळं व्यवस्थित आहे, तरी खाली जाते. बाप म्हणतात आता एकत्र या गाडी हातून कोणा वापस येतो. अरे बाप, तुम्हाला जेव्हा एखादं द्यायचं असतं, 2 रुपये द्यायचे असतात, त्या किती रेगाटे आणतात, किती घाम काढतं. तुम्ही जेव्हा गावाकडे येता का, तुम्ही लय बाहेर बापाला हाणीत असता, पण बापाला माहित असतं पोरगा आलाय, बापाला काय करायचं आता 2-4 हजार द्यायचे, मग पुन्हा 2-4 हजार द्यायचे, यासाठी ते ह्याच्या घरी जाय त्याच्या घरी जाय. तुम्ही आपलं आयटीत नाही आताच एमपीएससी दिली, मेन्सला गेलोय आणि इंटरव्ह्यूत राहिला, काही झालेलं नसतं तुमचं, पण बाहेर राहिला पुन्हा ह्याचं शर्ट घालून जाय, त्याची पॅन्ट घालून जाय, काही मी कुठे नाही करतोय. मला वाईट काय वाटतं, जेव्हा ते बीडला आलेला असतोय का तेव्हा दिसायला असं असतोय एकदम साधो, आणि जेव्हा बीड मध्ये राहतोय का तेव्हा केस वाढवतोय, काहीतरी वेगळंच करतोय, पुन्हा वेगळं काहीतरी करून अभ्यास करीत नाही. म्हणजे या गोष्टी जर ऍडव्हान्स गोष्टी करत असाल तर त्या ठिकाणी खरंच तुमच्या बायबापाच्या तुम्ही त्या ठिकाणी कष्टाचं चीज करणार नाहीत, ते या ठिकाणी सांगतो. सर्व सत्कार मूर्ती या ठिकाणी आले, आमचा सत्कार स्वीकारला, त्याबद्दल त्यांचं ऋण व्यक्त करतो. खरंच विद्यार्थ्यांनी देखील एवढ्या शांत चित्तानं आज खूपच शांत झाले. खरंच मला वाटतंय आता हे झोपलेले जागे झाले, ठीक आहे, झोपलेले जागे झालेत, जागे झालेले काय झालेत, आता चढायला लागलेत, चढायलेले पडणार आहेत आणि नक्की पळत असताना यशाचं शिखर गाठल्याशिवाय ते थांबणार. एवढंच मी सांगतो, माझा एक जुना शेर आहे तेवढा सांगतो आणि थांबतो. या ठिकाणी एवढं म्हणावं असं वाटतं, खुदी कबर बुलंद इतना, खुदी कबर बुलंद इतना कि हर तकदीर लिखने से पहले, खुदी कबर बुलंद इतना कि हर तकदीर लिखने से पहले खुदा आकर खुद पूछे, खुदा आकर खुद पूछे, बोल बंदे वजह क्या है तेरी, वजह क्या है. म्हणजे